नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर चंद्रकांत पाटील सर. ज्यांचं या क्षेत्रात बरेच वर्ष काम आहे. बेसिकली इंडिव्हिज्युअल किंवा रेसिडेन्शियल बंगलो आपण म्हणतो त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा काम केलं. त्याच्यानंतर आता स्वतः बिल्डर डेव्हलपरच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचं हक्काचं घर हे प्रत्येकाचं ज्या मध्यमवर्गीयांचं स्वप्न असतं, तर त्या सगळ्यांसाठी ती घरं बनवण्याची काम प्रामुख्याने करतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतात. आणि फक्त ते स्वप्न नाही पूर्ण करत, तर त्यांना त्यांच्या प्रत्येक रुपयाचं मूल्य कसं परत देता येईल आणि त्यांचं स्वप्नातलं घर जे प्रत्येकाला वाटत असतं ते कसं मिळेल, यासाठी ते विशेषतः प्रयत्न करत असतात. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? आणि या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, हां. की ज्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? आणि हा बरोबर. सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता एकंदर? हां. काय सांगाल? माझं मराठी शाळेत शिक्षण झालेलं आहे. हं. जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थी पर्यंत. हं. परत 5वी ते 10वी रयत शिक्षण संस्था कर्मवीरांच्या शाळेत शिकलो. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, ते त्यांचं ब्रीदच होतं. त्यामुळे आम्हाला तिथं शिक्षकांची चांगली साथ लाभली. अजूनही आम्ही शिक्षकांच्या कॉन्टॅक्टममध्ये आहोतच. हं. आणि परत तिथनं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे पॉलिटेक्निक सांगली, हं. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली म्हणून आहे. तिथं डिप्लोमा झाला. तिथं पण शिक्षक फार चांगले लागले आम्हाला. म्हणजे शिक्षकांचं म्हणजे घरच्यासारखं सगळ्यांनी आम्हाला योगदान दिलं. आणि वडील शिक्षक होते, पण आम्हाला असं सिव्हिलची काय पार्श्वभूमी नव्हती. हं. आम्ही असंच मग बाकीच्या मित्रांच्या चर्चा करून आम्ही सिव्हिलला घ्यायचं म्हणून ठरवलं. हं. मग सिव्हिल कंप्लीट झाल्यानंतर आमचा एकंदर प्रवास चालू झाला. सुरू झाला. गावात छोटी मोठी कामं करत, मग परत पुढं मोठी कामं करत, मग परत 2012 साली आम्ही चौघं कॉलेजचे फ्रेंड्स आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो सुरुवातीपासून. तो एक माझं चांगला गुण आहे, की बाबा मला जे कॉन्टॅक्टमध्ये पहिल्यापासून राहतात, माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट जे सुरुवातीला घेतले ते अजूनपर्यंत माझ्याकडे अजून सेव्ह आहेत. हां. आणि मी पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून आहे. मला मित्र बनवायला आवडतं आणि बाकीच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर दिवसापासून आहेच. त्यामुळे एकमेकांच्या ओळखीनं आमचं असं ग्रुप तयार झाला. आम्ही चौघजण मिळून युनिटी कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून फर्म डेव्हलप केली हं. आणि त्या माध्यमातून आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग आणि डेव्हलपिंग दोन्ही पण करतो. करतो. बरोबर आहे. हा जसा मित्रांचा प्रवास होता, मित्रांचा सल्ला ऐकूनच तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. पुन्हा मित्रांबरोबरच व्यावसायिक हो, हो, प्रवासाला हो, हो. सुरुवात केली. तसं मग पहिला वैयक्तिक केलेल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? कारण तो करताना थोडं दडपण पण असतं. आपलं शिक्षण पूर्ण झालेलं असतं, प्रॅक्टिकल अनुभव फारसा नसतो बरोबर. आणि स्वतः वैयक्तिक जबाबदारी पडते. हो. तेव्हा मग तो अनुभव कसा होता? सुरुवातीला कन्सल्टिंगच कामं मिळत होती. एकदम नवीन झाल्यानंतर कोण आपल्यावर मोठी जबाबदारी टाकतच नव्हतं. बरं. जे असेल ते कन्सल्टिंग. गावात म्हटल्यानंतर गावातला आपलाच मुलगा आहे. म्हणजे गावात कसं असतं, रिलेशन डेव्हलप झालेलं असते. इमोशन जास्त असतात गावात प्रोफेशनपेक्षा. त्यामुळे गावातल्या लोकांचं ह्याला काम दिलं बाबा आपण, की आपलं काम 100% चांगलं होणार आहे, याची खात्री असते लोकांना. बरं. त्यामुळे लोक त्याच्यावर 100% विश्वास ठेवतात. अच्छा. इतर शहराच्या मानानं गावातली लोक लवकर विश्वास ठेवतात आणि ठेवतात. त्यांचा विश्वासाला कुठं तडा जाऊ द्यायचं नाही, हेच डोक्यात होतं. त्यामुळे मग ते करत छोटी मोठी कामं कन्सल्टिंग करत, मग परत गावातल्या लोकांनी पण विश्वास टाकून मटेरियल सहित कामं दिली. त्यामुळे बरं. विथ मटेरियल कामं करत गेलो. परत मग सांगलीमध्ये आलो. मग सांगलीत आल्यानंतर मग सुरुवात झाली सुरुवात झाली कामाला. अशी बरोबर. कामाची. आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की आता तुम्ही या क्षेत्रात अनेक वर्ष काम करताय. कन्स्ट्रक्शनमध्ये कामगार हा कायम केंद्रस्थानी आहे. बरोबर. लेबर ओरिएंटेड हो. इंडस्ट्री आणि याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण किंवा अनस्किल्ड लेबरचं प्रमाण पण फार आहे. फार आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? शक्यतो कुशल कामगार असतात त्यांना आपण लेबर म्हणूनच ट्रीट करतो. जे स्किल्ड असतात ते मिस्त्री, सेंटरिंग मिस्त्री किंवा आम्ही सुपरवायझर पण असतात, त्यांना जबाबदारी दिली असते. टेक्निकलच पर्सन आहेत ते. त्यांच्याकडनं आम्ही त्या कामगारांच्याकडनं करून घेतो. बऱ्यापैकी आम्ही अनस्किल्ड कामगारांच्यावर काय म्हणजे विश्वास ठेवत नाही. स्किल्ड जे असतील लेबर, सेंटरिंगवाला, बांधकामवाला, गिलाववाला, मग त्याचं काम करताना पण आम्ही काम देताना पण त्याचं पहिला त्याची 2 कामं बघून येतो आणि मगच त्याला काम द्यायचं का नाही ठरवतो. काम चांगलं असेल तर आपण काम चांगलं करू शकतो ना. नाहीतर मग कसं होते, त्याचं काम बरोबर नसायचं आणि त्यानं कुठेतरी अर्धवट सोडलं असायला, मग त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागतो. अगदी बरोबर. त्यामुळे आपण मग त्याचं काम बघायचं, ओळखीचं आहे का बघायचं. कुठनं तर ओळख निघते, त्यामुळे ओळखीचं असेल त्याच्यावर मग विश्वास ठेवायचा आणि मग काम द्यायचं त्याला. असं आम्ही करतो. दुसरं मगाशी आपण सुरुवातीला जसं बोललो, की अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये ज्यांचं प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं, ते तुम्ही आता या माध्यमातून पूर्ण करताय. होय. तर अशा वेळेला मग ते बजेट आणि क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन या दोन्हीचा समतोल मग कसा साधता तुम्ही? लेबरमध्ये थोडंफार मॅनेजमेंट करून लेबरमध्ये थोडं कटिंग होते. चांगले लेबर द्यायचे
आम्ही कसं करतो, डेव्हलपिंग करायचं म्हटलं तरी त्याच्यात एकाच ठिकाणी आपण 10-12 बंगल्याचं काम देतो त्यांना. बंगल्याचं काम करताना जे लेबर हायर साईडला जातात त्या अपार्टमेंटच्या कामाला आम्ही एकाच ठिकाणी 10 बंगल्याचं 12 बंगल्याचं 12 फ्लॅटची जर स्कीम असेल तर आपण त्यांना असं सांगतो की बाबा आपण एकाच ठिकाणी तुम्हाला 12 बंगल्याचं काम द्यावं लागलं. त्यामुळे त्या रेटमध्ये थोडं कमी करून ते रेट वाचलेलं रेट आपण स्वतः न मिळवता ते मटेरियलमध्ये चांगलं मटेरियल देऊन त्या म्हणजे जो ग्राहक आहे त्यांना सॅटिस्फॅक्शन होण्यासारखं आपण देतो. जगवारचं मटेरियल, बाकीचं नेटकोच्या टाईल, सोमानी टाईल म्हणजे ब्रँडेड टाईल, ब्रँडेडकडे लोकांचा जो कल असतो त्यात आम्ही ब्रँडेडमध्ये वापरतो. पॉलिकॅबची वायर, आयकॉन स्टील हे चांगलं जे आहे तेच वापरतो. वा, बरोबर आहे. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो असा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून किंवा एक बिल्डर डेव्हलपर म्हणून असं विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात किंवा सेक्टर येतात ज्या सेक्टरवर आता काम झालं पाहिजे जर पुढच्या 10-15 वर्षात सांगली जिल्ह्याचा एक ओव्हरऑल विकास आपल्याला करायचा असेल, सर्वांगीण विकास हवा असेल, तर कुठल्या सेक्टरवर जास्त काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सिव्हिलचं तर व्हायलाच पाहिजे. सिव्हिलशिवाय लोकांना अन्न वस्त्र निवारापैकी निवारा पाहिजेच. बाकी बऱ्यापैकी थोडंफार उद्योगधंदे जर आले सांगलीमध्ये तर बाकीचं पण विकास होईल, जास्त होईल. सांगली तसं हळदीसाठी प्रसिद्धच आहे, पण बाकीचं पण विकास होईल. द्राक्षे प्रसिद्ध आहेत सांगलीची. द्राक्षे, बेदाणा बऱ्यापैकी एक्सपोर्ट पण होते. पण बाकीचं हे पोर्ट वगैरे तयार झालं इथं सांगलीमध्ये, सांगली जिल्ह्यात किंवा बाकीच्या लोकांना काम जर मिळालं तर हे 100% सांगलीला डेव्हलपमेंटसाठी मदत होईल. पण अशा वेळेला मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत किंवा जे आता उचलली त्याला वेग देण्यासाठी काय केलं पाहिजे अजून असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही पोर्टचं काम म्हणलात, रस्त्यांचं काम म्हणलात, तर त्याला अजून कशी किंवा आता जसं तुम्ही म्हणलात की कन्स्ट्रक्शनला पण चालना दिली पाहिजे, तर मोठी जो टॅक्सचा आताचा विषय चालू आहे, तर अशा वेळेला गती देण्यासाठी मग सरकारनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारची धोरणं काय आपल्या लेवलला काय आपण बोललो तरी पण ते सरकारपर्यंत जरी पोहोचली तर सरकारची धोरणं त्यांची जी असतात त्याप्रमाणेच अंमलात आणत असतात. त्यामुळे आपण सांगून काय एवढं जास्त मोठा हे होत नाही, काय नाही एवढं काय होणार. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा सांगता येईल का? युनिटी आयकॉन म्हणून आहे. बरं, तर त्या प्रोजेक्ट बद्दल पण काय त्याची खासियत आहे आणि त्यानं कशी तुम्हाला एक नवीन ओळख मिळाली किंवा मिळणार त्याबद्दल? युनिटी आयकॉन आम्ही जो प्रोजेक्ट उभा केला, सुरुवात केल्यानंतर आमचं जेवी मध्ये प्रोजेक्ट होता. त्यांना फ्लॅट पण दिले ओनरना. आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रोजेक्ट एकेकांना आता एवढं म्हणजे मार्केटिंग करायला लागतंय, आम्हाला तिथं बोर्ड सुद्धा लावायची गरज भासली नाही. म्हणजे तो प्रोजेक्ट आम्ही चालू होता तेव्हाच सगळा पूर्ण बुक झाला. त्यामुळे आम्हाला काय म्हणजे बाकीचं जास्त. पण काय खासियत होती मग त्या प्रोजेक्ट मध्ये? ज्यांचा मिस झालाय त्या प्रोजेक्ट मध्ये घर बुक करण्याचं त्यांना तरी कळेल की त्या निमित्तानं आम्ही सेमी लक्झरियस कमी किमतीत लक्झरियस फ्लॅट देण्याचा प्रयत्न केला. तिथं लक्झरियस फ्लॅट आहेत, प्रशस्त पार्किंग आहे आणि आयकॉन म्हणून, युनिटी आयकॉन म्हणून नाव दिलंय त्याला आम्ही, पण आयकॉनिक बिल्डिंगच उभारली. काय विषय. आणि इतक्या ह्याच्यात काम केल्यानंतर एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग कुठला आठवतोय का? तर स्मृती मानधनाचं आमचं काम चालूच आहे. त्यांचं विलाचं काम चालू आहे. मग तिथं लेबर प्रॉब्लेम असतोय आणि तिथं आर्किटेक्चर जे आहेत त्यांच्या म्हणजे आर्किटेक्चरची लेवल वेगळी असते, त्यांचं कल्पनाशक्ती वेगळी असते. त्यांचं ते चॅलेंजिंग वर्क असते. त्यांना कसं पाहिजे तसं, भले लेबर जास्त जाऊ देत पण ते काम करणं महत्वाचं आहे. ऍक्च्युअली त्यांचा पोर्चचा स्लॅब पण जवळजवळ ती 35-36 फुटावर आहे. ते पण हे होतं स्टेजिंग, बाकीचं ते ओव्हल शेप, बाकीचं लेबरना हँडल करणं, बाकी सळी कटिंग, बाकीचं आवरणं, त्यांचं जे होतं बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आम्ही त्याच्यात लेबरचं जे आव्हान होतं ते सगळ्यांना सांगून व्यवस्थित करून घेतलं. लेबर प्रॉब्लेम तर सगळीकडेच आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं किंवा हे वापरलं पाहिजे? स्टील लवकर अवेलेबल, थोडं रेट आणि त्याचं स्ट्रेंथ, त्याचं बाकीचं क्वालिटी हे पण विचारतो आम्ही. दोघा तिघांना विचारून बाबा हे स्टील चांगलं आहे का, आम्ही तर वापरतोच पण थोडे सजेशन पण घेतो. बाबा एखाद्याला आता आम्ही वापरतोय पण ते एखाद्यात बार एकदम हार्ड पण येतात, मग तरी पण आम्ही सांगून त्यांना, कंपनीला सांगून त्याचं काय असेल ते, इतर कंपनीचं, आपल्या आयकॉनचा काही कधी असा अनुभव आला नाही. इतर कंपनी, त्या कंपनीचं काही मी नाव घेत नाही, हार्ड आले. त्यामुळे आयकॉन स्टील बद्दल तर तुम्ही सांगितलं की ते चांगलं आहे, त्यांच्या सर्व्हिस बद्दल पण काही सांगता येईल का? सर्व्हिस पण चांगली आहे. आपले इंजिनियर आहेत अमोल, आम्हाला वेळोवेळी फोन करून विचारत असतात. आम्ही जर काय त्यांना विचारलं, सांगितलं, साईट व्हिजिट करा म्हटलं तर साईटवर येऊन त्यांनी करत असतात. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येणार आहेत, ज्यांना तुमच्यासारखंच भविष्यात बिल्डर डेव्हलपर म्हणून व्हायचंय, तर त्यांच्यासाठी यशाची गुरुकिल्ली किंवा काय सक्सेस फॉर्म्युला काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे, त्यांनी
पैसे मिळवण्यापेक्षा लोकांना जे चांगलं देता येईल क्वालिटी वर्क, कारण आज ना उद्या बिल्डिंगचं आयुष्य काय फार लाईफ काय जास्त नाही. पहिला लोक सांगत होते 100 वर्ष जाते, पण आता लोकांचा परत बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, 70-80 वर्ष. आता जर इंजिनियरच जर सांगत असतील 40-50 वर्ष, तर लोक विश्वास ठेवणार नाहीत. मग इंजिनियर बांधून जर आम्हाला 40-50 वर्षाचं लाईफ जर मिळत असेल, तर मग बांधून काय उपयोग असं वाटायला नको त्यांना. त्यामुळे पैसे कमी मिळवून लोकांना चांगलं जे क्वालिटी वर्क देऊन बिल्डिंगची लाईफ वाढेल अशा पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे. त्या बात. तो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर चंद्रकांत पाटील सर. आणि त्यांनी जसं त्यांच्या आता या शब्दात सांगितलं की पैसे कमवण्यापेक्षा आधी विश्वास कमवा, पैसे तर त्याच्यानंतर येणारच आहेत, कारण या क्षेत्रामध्ये इतक्या संधी आहेत. पुन्हा एकदा आपले आभार. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, 100% याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक ओके. शुभेच्छा. धन्यवाद.